नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर का कोणतीही परीक्षा न देता बँकेमध्ये नोकरी मिळवायची असेल आणि तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असेल, तर नक्कीच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकाल. आता बघा, या भरतीसाठी निवड प्रक्रिया, वयोमर्यादा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, दिनांक 15/1/2026 या तारखेला जर बघितलं तर नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अप्रेंटिसशिप या पदासाठी नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, ही जी जाहिरात आहे ती ऑल इंडिया प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये किती जागा रिक्त आहेत याबद्दलचा तपशील जो आहे तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. आता बघा, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सर्वाधिक जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहे. 261 जागा महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत. आणि प्रत्येक पदानुसार म्हणजे की प्रत्येक कॅटेगरीनुसार जर जागा बघितली आपण, तर बघा, एससी मध्ये 26 जागा, एसटी मध्ये 23 जागा, त्यानंतर जर बघितलं तर बघा ओबीसी मध्ये 70 जागा, ईडब्ल्यूएस मध्ये 26 जागा आणि 116 जे आहे ते ओपन मध्ये एवढ्या जागा रिक्त आहेत. आणि टोटल जर बघितलं तर 261 जागेसाठी ही जी जाहिरात आहे ते म्हणजे की बघा महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागा रिक्त आहेत. आता बघा, तुम्हाला जर बघितलं तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी नक्कीच अर्ज करू शकाल. तर बघा, यामध्ये संपूर्ण जे माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये. नंबर ऑफ पोस्ट जर बघितलं टोटल तर बघा 600 रिक्त जागांसाठी ही जी जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑल इंडिया. आता बघा, क्वालिफिकेशन बद्दल जर बघितलं, मी तुम्हाला आधीच सांगितलं, बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन म्हणजे की कोणत्याही शाखेतील जर का तुमच्याकडे पदवी असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. किंवा बघा, द अप्रेंटिसशिप शुड बी प्रोफिशियंट इन लोकल लँग्वेज रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग. म्हणजे की बघा, ज्या राज्यातून तुम्ही अर्ज करणार आहात तर त्या राज्याची जे लोकल लँग्वेज आहे ते तुम्हाला लिहिता, बोलता आणि वाचता येणे आवश्यक आहे. द अप्रेंटिसशिप शुड प्रोड्यूस 10th or 12th स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट एव्हिडन्सिंग वन ऑफ द लँग्वेज ॲज लोकल लँग्वेज. म्हणजे की बघा, ज्या राज्यातून तुम्ही अर्ज केलेला आहे तर बघा 10वी किंवा 12वीची जी मार्कशीट किंवा सर्टिफिकेट आहे त्यामध्ये ती लोकल लँग्वेजचा जो म्हणजे की उल्लेख आहे तो असायला हवा. त्यानंतर बघा, खाली जर आलो आपण तर एज लिमिट बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम जे 28 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकाल. आता बघा, हा जो अप्रेंटिसचा जो ट्रेनिंगचा जो पिरियड आहे तो 1 इयरचा राहणार आहे. स्टायपेंड जर बघितलं पर मंथला तुम्हाला 12,300 रुपये एवढी जी वेतन श्रेणी आहे पर मंथला दिला जाणार आहे स्टायपेंड. त्यानंतर बघा, ट्रेनिंग अवर जर बघितलं तर ऑफिस टाइम तुमचा राहणार आहे 10 AM टू 5 PM. त्यानंतर बघा, अदर टर्म अँड कंडिशन जे की महत्वपूर्ण असणार आहेत. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, द कॅन्डिडेट शुड नॉट हॅव अंडरगोन अप्रेंटिसशिप. म्हणजे की बघा, आतापर्यंत जर बघितलं तर अशा विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिप म्हणजे साठी अर्ज करायला नाही पाहिजे किंवा त्याची अप्रेंटिसशिप जे पूर्ण झालेली नसावी. त्यानंतर बघा, कॅन्डिडेट हू हॅड ट्रेनिंग किंवा बघा जॉब एक्सपिरियन्स ऑफ 1 or more इयर आफ्टर कंप्लीशन ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन. जर का बघा, तुमची पदवी झाल्यानंतर तुम्ही जर का जॉबसाठी अर्ज केलेला असेल किंवा बघा 1 पेक्षा जास्त वर्षापर्यंत जर का तुमच्याकडे जॉब एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू नका. यामध्ये जर बघितलं क्लिअरली ही जी अप्रेंटिसची भरती आहे ते अशा विद्यार्थ्यांसाठी निघालेली आहे ज्यांचं फ्रेशमध्ये जर बघितलं तर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. तर बघा, अशाच विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा. आणि ज्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये नोकरी करायची असेल तर बघा, अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून या अप्रेंटिसमध्ये सहभाग घ्यावा. हा जो पिरियड आहे तुमचा 1 वर्षासाठी राहणार आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा, एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन राहणार आहे. तर कोणकोणत्या कॅटेगरींना, तर बघा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी तर बघा 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. ओबीसी साठी जर बघितलं तर 3 वर्षाचं आणि पीडब्ल्यूबीडी एससी/एसटी साठी 15 वर्ष, पीडब्ल्यूबीडी ओबीसी साठी 13 वर्ष आणि पीडब्ल्यूबीडी यूआर ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. त्यात खाली बघा, एक्स सर्व्हिसमॅन आणि डिसेबल एक्स सर्व्हिसमॅनसाठी पर्सन अफेक्टेड, जे की बघा तुम्हाला संपूर्ण जी एज लिमिट बद्दल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही इथे बघून घ्याल. आता बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे की बघा, याची जी निवड प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे केल्या जाणार आहे. म्हणजे की बघा, यामध्ये जर बघितलं या अप्रेंटिससाठी कोणत्याही प्रकारची जी परीक्षा आहे ती घेतल्या जाणार नाही आहे. डायरेक्ट तुमचं मेरिट बेस जे आहे ते सिलेक्शन घेतल्या म्हणजे की होणार आहे. यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे. कट ऑफ डाटा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड अदर डिटेल जे आहे 30/11/2025. यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला समोर वाचून दाखवतो की काय कशा प्रकारे तुमचं जे सिलेक्शन आहे ते केलं जाणार आहे.
तर बघा तुम्ही इथं बघू शकता की सिलेक्शन प्रोसिजर हा मुद्दा जो आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. द कॅन्डिडेट शॅल बी रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑन बँक वेबसाईट म्हणजेच की ऑनलाईनची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ते तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरून करायची आहे विथ 12% SSC 10+2 डिप्लोमा पर्सेंटेज मेरिट लिस्ट फॉर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप will be prepared state-wise in descending order on the basis of marks percentage obtained in 12th HSC 12 10 plus 2 diploma examination. In case more than one candidate having the same percentage, such candidate will be ranked according to their age in descending order in the merit. बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांचं जर बघितलं 12वी डिप्लोमा पर्सेंटेजेस म्हणजे की यामध्ये जर बघितलं मेरिट लिस्टद्वारे त्यांची मार्काची जे मेरिट लिस्ट लावल्या जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना समान गुण असणार आहे तर बघा अशा विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं ज्या विद्यार्थ्यांची वय मर्यादा जास्त असेल तर अशा विद्यार्थ्यांचं जर बघितलं तर सिलेक्टेड म्हणजे की नाव त्यांचं समोर केलं जाणार आहे. आता बघा द कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड इंजिनिअरिंग डिग्री आफ्टर कम्प्लिशन ऑफ द डिप्लोमा म्हणजे की बघा डिप्लोमा नंतर ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट केलेली असेल तर बघा इंजिनिअरिंग डिग्रीमधील सर्व काही सेमिस्टर असेल तर बघा त्यांचे मार्क जे आहे ते कॅल्क्युलेट करून तुमची जी मेरिट लिस्ट जी आहे तुमची लावल्या जाणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. Computerized merit list will be prepared only on the basis of the information filled by the candidate in the online application. In case of any discrepancy observed at that time of document verification, the candidate will be disqualified summarily. म्हणजे की बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाइमला जर काही तुम्हाला म्हणजे की तुमची जी माहिती दिलेली आहे ती जर का खोटी आढळली तर तुम्हाला तेव्हा डिस्क्वालिफाय केल्या जाणार आहे यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. आता बघा द फायनली सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल हॅव टू सबमिट देअर ऍप्लिकेशन अलॉंग विथ द रिक्वायर्ड साईट डॉक्युमेंट थ्रू वेब पोर्टल जे की बघा तुम्हाला इथे वेब पोर्टल जे आहे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे nats.education.gov.in. त्यानंतर जर बघितलं तर बघा अग्रीमेंट ऑफ ट्रेनिंग अँड ग्रांटिंग ऑफ सर्टिफिकेट जो की बघा तुम्हाला अग्रीमेंट बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. त्याचखाली जर बघितलं तर बघा यामध्ये नो डेली अलाउन्स म्हणजे की बघा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स किंवा अलाउन्स जे तुम्हाला मिळणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. बिफोर अप्लाइंग ऑनलाईन कॅन्डिडेट शुड बी म्हणजे की बघा ऑनलाईन अर्ज करायच्या अगोदर बघा ही संपूर्ण जी माहिती आहे तुम्ही वाचून घ्याल जेणेकरून बघा अर्ज करायच्या वेळेस तुम्हाला काही अडचण यायला नको. आता बघा यासाठी ऍप्लिकेशन फी किती देण्यात आलेली आहे तर बघा UR EWS आणि ओबीसी कॅटेगरीसाठी ₹150 GST आणि SC ST कॅटेगरीसाठी ₹100 प्लस GST आणि PWBD कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची परीक्षा शुल्क जे आहे ते आकारला जाणार नाही आहे. आता बघा याची जी ऑनलाईन प्रक्रिया जर बघितली तर बघा 15/1/2026 ते 25/1/2026 या दरम्यान चालू राहणार आहे. तुम्ही इथं बघू शकता आणि तुम्ही जर बघितलं तर ही जी ऑनलाईनची जी वेबसाईट देण्यात आलेली आहे बँकची बँक ऑफ महाराष्ट्र डॉट बँक इन या वेबसाईटवरून जर बघितलं तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकाल. ही जी बँकेची लिंक आहे मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकाल किंवा बघा ही संपूर्ण जी PDF आहे मी माझ्या टेलिग्रामवरती देण्यात आलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण PDF बघू शकाल. आता बघा तुम्हाला संपूर्ण जे आहे भरतीबद्दलची म्हणजे की तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा तर संपूर्ण जी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता. आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायच्या वेळी काही अडचण आढळली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल. आता बघा स्टेट वाईज लोकल लँग्वेज जे की तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता बघा महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर मराठी लँग्वेज असणार आहे तुम्ही इथं बघू शकता. तर बघा अशा प्रकारची सविस्तर जी माहिती आहे भरती संदर्भातील मी तुम्हाला दिलेली आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं मेरिट बेस तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. कोणत्याही शाखेतील जर का तुमच्याकडे पदवी प्राप्त असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओची माहिती जर पोहोचली नसेल तर बघा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून ते अर्ज करू शकतील. तर बघा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.